नमस्कार इंजिनियर्स, ऑटोकॅड सॉफ्टवेअर शिकूया। कॉपी कमांडचा उपयोग बघूया। कॉपीवर क्लिक केले, कमांड ही सिलेक्ट झाली आहे। त्यानंतर ऑब्जेक्टवर क्लिक करायचं। आता आपला आयताकार सिलेक्ट झाला आहे, एंटर। नंतर जिथून आपल्याला पॉइंट सिलेक्ट करायचा आहे क्लिक केले, आपण ह्या डायरेक्शनला मूव्ह करू शकतो, वरती करू शकतो आणि साईडला। आपण ओरिजिनल ठिकाणी ठेवूया। हे 150 च्या लेंथवर आहे। हा ऑब्जेक्ट आला आहे। आणखी आपण इथे बी खाली पण करू शकतो। ऑटो ऑन करू, वरती देखील ठेवू शकतो, साईडला देखील। कॉपी मध्ये आपण बरेचसे कॉपी करू शकतो। बाहेर येण्यासाठी एस्केप मध्ये आपल्याला हे सर्व ऑब्जेक्ट एक्स्ट्रा मिळतात। मूव्ह कमांड मध्ये एक्स्ट्रा ऑब्जेक्ट मिळत नाही। ओरिजिनल ऑब्जेक्ट फक्त आपण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मूव्ह करू शकतो। कॉपी मध्ये आपल्याला हे सर्व ऑब्जेक्ट एक्स्ट्रा मिळतात। हा फरक आहे कॉपी आणि मूव्ह मध्ये। पुढील व्हिडिओ स्ट्रेच कमांड वर आहे आणि सबस्क्राइब करा।